एका ताईने माझ्या एका व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला विचारलं की रिटेन्शन म्हणजे नेमकं काय. तुमचा व्हिडिओ ऑडियन्स तुमची किती कंटिन्यू बघते किंवा किती मध्ये सोडून जाते किंवा कुठे एखादा पार्ट जो आहे तो रिपीट बघते, याला ऑडियन्स रिटेन्शन म्हणतात. म्हणजे जर माझा एखादा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे तर तो जर अर्धा लोकांनी बघितला तर तो तर ॲव्हरेज ड्युरेशन झाली, पण एखादा पार्ट जो आहे तो माझा रिपीटेडली बघितलेला आहे तर तशा ठिकाणी काय होतं, जो ग्राफ असतो रिटेन्शनचा तो असा वरती जातो, कारण लोकांनी तिथे परत बघितलेलं आहे. किंवा लोकांनी जर एखादा पार्ट जो आहे त्यांना बोर होतोय म्हणून तिथे माझा स्किप करून टाकला तर तिथे ग्राफ जो आहे तो असा खाली जातो. जर तुमचा कंटिन्युअसली व्हिडिओ सारखा संत गतीने बघितलेला असेल तर तुमचा ग्राफ जो आहे तो असा फ्लॅट असतो आणि ते एक चांगलं साईन आहे. तर तुमचं एम काय असतं की लोक तुमच्या व्हिडिओमध्ये बोर नाही झाले पाहिजे, म्हणजे तुमचा ग्राफ असा खाली नाही गेला पाहिजे, तर तो असा सारखा असला पाहिजे. म्हणजे लोकांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सारखा व्हिडिओ बघितला पाहिजे. आणि त्यामध्ये जर लोकांनी रिपीट बघून जर असा ग्राफ झाला तर ते अजून चांगलं. म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही काहीतरी एखादी डायग्राम दाखवलेली आहे किंवा ग्राफ दाखवलेला आहे किंवा तुमचा एखादा स्पेशल फोटो दाखवलेला आहे तर तो लोक परत बघतील म्हणून ग्राफ हा असा होईल. तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग गोष्टी दाखवायच्या आहेत ज्याने लोक तुमचा व्हिडिओ परत बघतील आणि तुमचं रिटेन्शन वाढेल आणि तुमचा वॉच टाईम हा लवकर कंप्लीट होईल. तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला का मला कमेंटमध्ये सांगा. काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा, लाईक करा, फॉलो करा.